सर्वांना माझा नमस्कार. मित्रांनो, आज मला आवडलेल्या एका मराठी कथेचं वाचन मी तुम्हा सर्वांपर्यंत या यूट्यूबच्या माध्यमातून पोहोचवत आहे. या कथेचं शीर्षक आहे बाप. मित्रांनो, माझं हे कथावाचन तुम्हाला आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना जरूर शेअर करा आणि माझं हे यूट्यूब चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर आता जरूर सबस्क्राईब करा ही विनंती. या कथा वाचनाबाबत तुम्हाला काही सांगायचे असेल तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये जरूर लिहा. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स वाचायला मला नक्की आवडेल. तर मित्रांनो, आता ऐका ही कथा जिचं शीर्षक आहे बाप. मॅडम, तुमची फ्लाईट 2 तासात आहे, पीएने आठवण करून दिली. ईशाने डोळ्यावरचा चष्मा काढला. लंडनच्या 50व्या मजल्यावरून खाली बघताना तिला आज खूप रिकामं वाटत होतं. तिच्या वडिलांचं, सदाशिवरावांचं, काल रात्री पुण्यात निधन झालं होतं. ईशा एक यशस्वी बिझनेसवुमन होती, पण गेल्या 10 वर्षात ती एकदाही वडिलांना भेटायला भारतात आलेली नव्हती. कारण होता तो 10 वर्षापूर्वीचा तो दिवस. ईशाला अमेरिकेतल्या मोठ्या युनिव्हर्सिटीत ॲडमिशन मिळाली होती आणि फी होती 25 लाख रुपये. सदाशिवराव एक साधे कारकून, पण ईशाने हट्ट धरला होता. बाबा, लोन काढा, घर गहाण ठेवा, पण मला अमेरिकेला जायचंच आहे. सदाशिवरावांनी स्पष्ट नकार दिला होता. ईशा, आपली ऐपत नाही. मी घर गहाण ठेवू शकत नाही. तुझं लग्न, तुझा भाऊ, म्हातारपण, मी रिस्क घेऊ शकत नाही. ईशा संतापली होती. तुम्ही भित्रे आहात. तुम्हाला माझ्या प्रगतीची जळजळ होते. मला तुमची मुलगी म्हणून घ्यायला लाज वाटते. असं म्हणून ईशाने घर सोडलं होतं. तिने रागाच्या भरात एका ट्रस्टकडून स्कॉलरशिप मिळवली आणि ती अमेरिकेला निघून गेली. जाताना तिने बापाकडे पाहिलंही नव्हतं. गेल्या 10 वर्षात तिने स्वतःला सिद्ध केलं, करोडो रुपये कमावले, पण बापाला एक फोनही केला नाही. आणि आता वर्तमानात ईशा पुण्याला पोहोचली. जुनाट वाडा तसाच होता. दारात मोजकी लोक होती. सदाशिवरावांचा देह अंगणात ठेवलेला होता. ईशानं पाहिलं, बापाच्या अंगावरचा सदरा जुनाच होता, जो 10 वर्षापूर्वी तिने पाहिला होता. तिला रडू आलं नाही, फक्त एक विचित्र ओझं वाटलं. विधी उरकले, लोक पांगली. शेवटी घरात ईशा आणि सदाशिवरावांचे जुने मित्र वकील देशपांडे काका उरले. देशपांडे काकांनी ईशाच्या हातात एक जुनी फाटकी डायरी आणि एक पासबुक दिले. ईशा, सदाने हे तुझ्यासाठी ठेवलंय. ईशाने उपहासाने विचारले, काय असणार यात? हिशोब की मी किती वाईट वागले याच्या तक्रारी? काका गंभीर झाले. वाच तू, तुला काही प्रश्नांची उत्तरं मिळतील. ईशाने डायरी उघडली. हळूहळू वाचू लागली. काही वेळाने आलं ते पान, तारीख 10 वर्षापूर्वीची. त्यात लिहिलेलं होतं, आज ईशा रागावून गेली. ती मला भित्रा म्हणाली, पण तिला कसं सांगू की ज्या घराला गहाण ठेवायला ती सांगत होती ते घर तर मी तिच्या इंजिनिअरिंगच्या वेळीच विकलेलं होतं. आता आम्ही या घरात भाड्याने राहतोय. हे तिला कळलं असतं तर तिला अपराधीपणा वाटला असता, म्हणून मी खोटं बोललो. ईशाच्या हाताला कंप सुटला. तिने पुढचं पान उलटलं. आज ईशाला अमेरिकेच्या ज्ञानदीप ट्रस्टची 20 लाखाची स्कॉलरशिप मिळाली. ती खूप खुश आहे. तिला वाटतंय तिच्या हुशारीवर मिळाली.
बरंच झालं. तिला हे कधीच कळू नये की ज्ञानदीप ट्रस्टमध्ये मी माझ्या PFचे सगळे पैसे आणि गावी असलेली वडिलोपार्जित जमीन विकून जमा केलेत. तिला वाटेल बापाने मदत नाही केली, ती माझा तिरस्कार करेल. पण चालेल, माझा तिरस्कार करून का होईना, पण ती जिद्दीने शिकेल. ती माझ्या उपकाराखाली दबली असती तर आकाशात उडू शकली नसती. हे वाचून ईशाच्या पायाखालची जमीन सरकली. ती ज्याला स्कॉलरशिप समजत होती ते तिच्या बापाचं रक्त आणि घाम होतं. ज्या बापाला तिने भित्रा आणि कंजूस म्हटलं होतं त्याने स्वतःचं म्हातारपण विकून तिचं भविष्य विकत घेतलं होतं. ती रडत रडत शेवटच्या पानावर आली. तारीख 2 दिवसांपूर्वीची. ईशा, आज डॉक्टर म्हणाले माझ्याकडे 2 दिवस आहेत. तू खूप मोठी झाली आहेस. टीव्हीवर तुझा फोटो बघतो तेव्हा छाती अभिमानाने फुलून येते. बाळा, तुझा राग अजून गेला नसेल, पण एक सांगतो, मी तुला पैसे दिले नाहीत असं नाटक केलं, कारण तुला बापाच्या पैशावर जगणारी मुलगी नाही तर स्वतःच्या हिमतीवर उभी राहिलेली स्त्री व्हायचं होतं. तू जिंकलीस बाळा, मी हरलो, पण मी आनंदाने हरलो. फक्त एक खंत आहे, मरताना एकदा तुला डोळे भरून बघायचं होतं. तुझा कंजूस बाबा. ईशाने डायरी छातीशी कवटाळली. ती जमिनीवर कोसळली आणि ओक्साबोक्शी रडू लागली. बाबा, बाबा उठा ना, मला माफ करा, मी चुकले. तिचा आक्रोश त्या रिकाम्या घरात घुमत होता. आज तिच्याकडे करोडो रुपये होते. जगातलं कुठलंही सुख ती विकत घेऊ शकत होती. पण ज्या माणसाने स्वतःची राख करून तिला प्रकाश दिला होता त्या बापाची एक भेट आता ती जगातल्या कुठल्याच दौलतीने विकत घेऊ शकत नव्हती. बाहेर देशपांडे काका डोळे पुसत होते. त्यांना माहीत होतं सदाशिवरावांनी शेवटचे 10 वर्ष फक्त चटणी भाकरी खाऊन दिवस काढले होते, जेणेकरून ईशाला परदेशात कधी पैशाची कमी पडू नये म्हणून ते गुपचूप तिच्या खात्यात पैसे पाठवत होते. ईशाला आता कळलं होतं, बाप कधीच गरीब नसतो, फक्त त्याची श्रीमंती मोजायची ताकद आपल्याकडे नसते. आईवडिलांच्या नकारामागे अनेकदा असा त्याग लपलेला असतो जो आपल्याला उशिरा समजतो. जोवर ते आहेत तोवर त्यांची कदर करा, कारण एकदा वेळ निघून गेली की पश्चात्तापाशिवाय हाती काहीच उरत नाही. धन्यवाद. नमस्कार.